नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्या समोर येणार आहे. आता सागर आणि मुक्ताच्या आयुष्यात एक मोठा धमाका होणार आहे आणि त्या धमाक्यामध्ये सागर आणि मुक्ता हे अतिशय दुःखात बुडून जाणार आहेत. आणि मिहीर आणि मिहिकाची एंगेजमेंट मोडल्यानंतर माधवी ही खूपच टेन्शनमध्ये असते, कारण तिला कळलेलं असतं की सावनी ही मिहीरची बहीण आहे आणि या सगळ्या कारणास्तव तिने एंगेजमेंट मोडून टाकलेली असते. आणि सगळेजण आता खूप जास्त टेन्शनमध्ये असतात. तर मिहिकाही मिहीरला समजावण्याचा प्रयत्न करते, मात्र तो काही ऐकत नाही. नंतर मुक्ता म्हणते की तू काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. तर या सगळ्यामध्ये बापू आणि इंद्रा देखील माधवीला विनंती करतात की प्लीज असं काही करू नका, पण मात्र माधवी काहीही ऐकत नाही. आता माधवी ही मिहिकाला हाताला धरून तिथून घेऊन जाते. हे सगळं सागर आणि मुक्ता पाहत असतात. पण याच दरम्यान दुसऱ्या दिवशी आता माधवीचा अपघात होणार असतो आणि खूप मोठ्या अपघातामध्ये माधवी सापडलेली असते. आणि हा सगळा अपघात हा कोण करणार आहे आणि या सगळ्या मागचा मास्टर माइंड नेमकं कोण, आणि सागर हा माधवीला या सगळ्यामधून मरणाच्या दारातून कसा वाचवणार, हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता मिहिकाची आणि मिहीरची समजूत ही मुक्ताने काढलेली असते आणि मुक्ता मिहीरला समजवते की काहीच काळजी नको करूस, तुझी आणि मिहिकाचीच एंगेजमेंट होणार, तुझ्याशिवाय कोणाची तिची एंगेजमेंट होणार नाही. आणि ह्या सगळ्यानंतर मुक्ता रात्री खूपच थकलेली असते. ती तिच्या रूममध्ये असते आणि तिला या सगळ्याचा खूपच तणाव आलेला असतो. नंतर सई आणि सागर तिकडे येतात. सई मुक्ताला समजवण्याचा प्रयत्न करते की मुक्ताई, तू काही काळजी करू नकोस, आपली माधवी आजी आहे ना, ती खरंच खूप गोड आहे, ती माझं ऐकून घेईल आणि म्हणूनच मी तिला समजावेन की काही झालं तरीही मिहीर काका आणि मिहिका मावशीची एंगेजमेंट आपण करूया. तेव्हा सागर म्हणतो की बघ माझी सई बाळ किती जास्त पॉझिटिव्ह आहे आणि असं सगळंच होणार आहे, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. आता सई म्हणते की हो मुक्ताई, पप्पा सांगतात ते खरं आहे, सगळं तसंच होणार आहे, तुम्ही दोघंही प्लीज आता काळजी करू नका. आणि माझ्याकडे बघा, मी लहान असून किती हुशार आहे आणि तुम्ही दोघं काळजी करताय. मुक्ताई म्हणते की हो गं माझी सई बाळ, खरंच तू खूप छान आहेस. आणि ती आता झोपी जात असते. त्याच वेळेला आता सागर म्हणतो की सई बाळ, मुक्ताई जरा काळजीमध्ये आहे, तू काळजी करू नकोस, ती उद्या नॉर्मल होऊन जाईल, आपण समजवूया उद्या तिला. नाहीतर आपण एक काम करूया ना, आपण ना एक पिकनिक काढूया, जेणेकरून सगळेजण छान हुशार आणि रिफ्रेश होऊन जातील तुझ्यासारखे. असं म्हटल्यावर सई हसायला लागते. आणि त्यानंतर इथे आता मुक्ता दुसऱ्या दिवशी तयारी करत असते आणि सागरला म्हणते की मी जाते जरा आईकडे आणि तिला जरा समजवते, जेणेकरून ती सगळं नीट ऐकून घेईल. आता सागर म्हणतो की ठीक आहे, तुम्ही या सगळ्या मध्ये मात्र स्वतःकडे लक्ष द्यायचं विसरू नका, सगळीकडे तुमचं लक्ष असतं, मात्र या नवऱ्याकडे लक्ष द्या, असं आता ती त्याला म्हणते. तेव्हा सागर म्हणतो की कळलंय ना तुम्हाला मी काय म्हणतोय ते. आता सागरकडे मुक्ता बघत असते आणि ती गालातल्या गालात हसत असते. सागरचा आता ती जात असताना हात धरून म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, माझ्या नवरदेवाकडे माझं पूर्ण लक्ष आहे, माझ्या कडू कारल्याकडे कळू कोळीकडे, असं म्हणून ती निघून जाते. आणि इथे माधवीच्या घरी ती येते आणि तिच्याशी गप्पा मारत असते. ती म्हणते की अगं मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं, म्हणजे तुझ्या नाश्त्याची मला जरा लहर लागली होती. तेव्हा ती म्हणते की लहर, काय खायचं होतं. ती म्हणते की मला जरा शिरा खायचा होता. पुरू हसायला लागतो आणि म्हणतो की बघ तुझी लेक तुझ्या हातून नाश्ता खायला आली आहे. तेव्हा ती म्हणते की हो अहो, टिफिन तर मी बनवला आहे आणि आता निघाले होते क्लिनिकमध्येच, पण जरा म्हटलं की तिच्या हातचा शिरा खावा. आता माधवी म्हणते की शिराच ना, ठीक आहे मी बनवते, नंतर तसंही मला भाजी आणण्यासाठी मार्केटमध्ये जायचं आहे. तर आता इथे मुक्ता ही टेन्शनमध्ये असते की मी मिहीरला शब्द देऊन बसली आहे की सगळं करायला आई तयार होईल. मुक्ता शिरा खाऊन तिच्या क्लिनिकमध्ये जायला निघते. तर इथे माधवी ही मार्केटमध्ये भाजी घ्यायला आलेली असते आणि माधवी जराशी टेन्शनमध्येच असते, कारण मिहिकाबद्दलचे विचार तिच्या डोक्यामध्ये सुरू असतात. बाहेर रखरखतं ऊन असतं, त्या उन्हामध्ये ती भाजी घ्यायला गेलेली असते. तितक्यातच तिथे आता एक गाडी येते आणि गाडी ही भरधाव वेगाने आता माधवीला उडवून जाते. माधवीचं मात्र काहीही लक्ष नसतं. तितक्यातच सगळी माणसं ही आरडाओरडा करू लागतात आणि म्हणतात की अरे लक्ष आहे की नाही तुमचं, काय करताय काय तुम्ही लोक, अहो एका बाईला तुम्ही उडवून टाकलं. तेव्हा आता तिथे माधवी ही तिच्या डोक्याला मार लागल्यामुळे तिथल्या तिथे पडते. तिच्या हातातली पिशवी वगैरे सगळं काही खाली पडतं आणि सगळी पब्लिक ही माधवीच्या आजूबाजूला गोळा होते. तितक्यातच तिथे आता सागर येतो
आणि सागर म्हणतो की ह्या रस्त्यामध्ये मध्येच आरडाओरड कसली चालू आहे आणि नेमकं कोण पडलं असेल तिथे, एका बाईचा ॲक्सिडेंट झाला असे सगळेजण ओरडायला लागतात. आता सागर म्हणतो की बाई कोण असेल नेमकं, आता माझी हीच गाडी आहे, तिला गाडीत टाकून घेऊन गेलं पाहिजे असा माणुसकीचा विचार सागर करतो आणि पुढे येतो आणि समोर पाहतो तर काय, समोर माधवी असते. आता आई असा जोरात आवाज देऊन सागर तिच्यापाशी जातो आणि म्हणतो की हे सगळं कसं काय झालं आई. तेव्हा आता माणसं म्हणायला लागतात की साहेब इथून एक गाडी गेली तुमच्यासारखी आणि त्या गाडीने जोरात या मॅडमला उडवून टाकलं आणि त्या तिथल्या तिथेच खाली पडल्या आहेत. आता सागर म्हणतो की प्लीज मला मदत करा यांना गाडीत ठेवायला. सागर माधवीला गाडीत ठेवतो आणि जोरात गाडी सिटी हॉस्पिटलकडे धाव घेतो आणि हॉस्पिटलमध्ये आता माधवीला ॲडमिट करायला निघालेले असतात. सागरचं शर्ट हे रक्ताने माखलेलं असतं आणि त्याच अवस्थेत तो आलेला असतो. माधवी पडल्यामुळे सगळेजण खूपच जास्त टेन्शनमध्ये असतात. आता त्याच वेळेला सागर हा डॉक्टरांकडे येतो आणि म्हणतो की यांना काहीही झालं नाही पाहिजे, डॉक्टर साहेब हात जोडतो, हवे तितके पैसे देतो, पण प्लीज ही माझी आई आहे, हिला लवकर बरं करा. आणि सागर आता विचार करतो मला काही करून हे मुक्ताला कळवलं पाहिजे, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता डॉक्टर म्हणतात की त्यांचं रक्त खूप गेलेलं आहे, आम्हाला बघावं लागेल पुढे काय होतं ते. त्यानंतर आता डॉक्टर जेव्हा त्याला घेऊन जातात तेव्हा तिथल्या तिथे सागर उभा असतो आणि थोड्या वेळाने तो विचार करतो की ही गोष्ट मुक्ताला सांगितली पाहिजे. सागर आता मुक्ताला फोन करत असतो. मुक्ता क्लिनिकमध्ये बाहेर जरा गेलेली असते. तेव्हा सारिका तिकडे आलेली असते आणि सारिका म्हणते की 1 मिनिट थांबा, तुम्ही काळजी करू नका, मी थोड्या वेळाने फोन देते. थोड्याच वेळाने मुक्ता येते आणि मुक्ता फोन देते. तेव्हा मुक्ताला तो म्हणतो की एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. मुक्ता ती म्हणते की कसला प्रॉब्लेम, तुम्ही काळजी करू नका, काल तुम्हीच मला पॉझिटिव्ह केलं ना, आता मी माझ्या आईचं मन वळवणार आहे. तेव्हा ती म्हणते की काय झालं आहे सांगा ना, तुमचा आवाज कसा दबका झाला आहे. तेव्हा तो म्हणतो की आईचाच ॲक्सिडेंट झाला आहे तुमच्या. आता हे ऐकल्यावर मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते. मुक्ता म्हणते की आईचं ॲक्सिडेंट हे कसं शक्य आहे. तेव्हा सागर म्हणतो की मी सिटी हॉस्पिटलमध्ये आहे, तुम्ही लवकर तिकडे या. आता मुक्ताला खूपच काळजी वाटू लागते. नेमकाच मी कसा विचार ती करत असणार असं तिला वाटत असतं. ही गोष्ट घरी इंद्रा आणि बापूंना कळते. तेव्हा इंद्रा म्हणते की इतकं कसं काय झालं, या बाईचा अपघात कसा झाला. तेव्हा तितक्यातच आता मुक्ता म्हणते की मला लवकरच हॉस्पिटलमध्ये जायला हवं. मुक्ता आता हॉस्पिटलमध्ये पोचलेली असते. तिथे पुरू आलेला असतो. पुरू म्हणतो सुनबाई काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. तर सागरला आता या गोष्टीचा खूपच राग येत असतो. सागर विचार करत असतो की हे सगळं कोणी केलं असेल. तिथे पुरू येतो. आल्यानंतर सागर त्याला धीर देऊन म्हणतो की काहीच काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल, तुम्ही शांत व्हा, स्वामी आहेत ना, स्वामी सगळं व्यवस्थित करतील. नंतर इथे पुरू आता माधवीला बघतो आणि तिची हालत पाहून त्याला खूपच वाईट वाटतं. सगळेजण माधवीला पाहून खूपच घायाळ होतात. तर डॉक्टरांना सागर विचारतो की काय झालं, त्या ठीक आहेत ना, स्टेबल आहेत ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात की त्यांनी शुद्धीवर येणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यांच्या डोक्याला कितपत मार लागला आहे त्यामुळेच समजेल, काहीही शक्यता आहे मेमरी लॉसची किंवा कोमात जाण्याची. हे ऐकून आता सागर आणि बाकीचे घरातले सगळेच हादरतात. आणि त्यानंतर मग आता इंद्रा येते ते की नाही असं काही होणार नाही, या माधवीबाईची मेमरी लॉस कशी होते ते मीच बघते, तिला मेमरी टाळ्यावर आणण्याचं काम माझं आहे आणि मी ते केल्याशिवाय गप्प बसणार नाही. माझ्याशी भांडणार कोण रोज, मी तिला गप्प करणारच आणि तिला मी बोलतं करणारच असं म्हणून इंद्रा रडू लागते. त्याच वेळेला तिथे आता पोलीस देखील आलेले असतात. पोलीस विचारतात की यांना ॲडमिट कोणी केलं. तितक्यात आता सागर हा मुक्ताला समजवत असतो आणि म्हणतो की काळजी करू नका, लवकरच त्या बऱ्या होतील. आणि सागर आता मुक्ताशी बोलून झाल्यावर डॉक्टर साहेबांना भेटून पोलिसांना भेटतो आणि पोलिसांना सांगतो की ज्याने कोणी केलं आहे ना त्याला अजिबातच सोडायचं नाही, नाहीतर मी मॅटर पोलीस नाही कमिशनरपर्यंत जाईन. तेव्हा पोलीस म्हणतात की लवकरच मी शोधेन. आता या सगळ्यामध्ये माधवीची ही हालत कोणी केली, सगळ्याचा तपास हा मुक्ता सागर मिळून कसा करणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.